नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, NTA कडून एक आता महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. एक्झॅक्टली या अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे आणि जे रिनीट होणार आहे त्याच्याबद्दलचे काही प्रश्न असतील विद्यार्थ्याच्या मनातील, तर एक्झॅक्टली त्या प्रश्नांची उत्तरे NTA कडून आज सांगण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये काय सांगितले हे सर्व सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, NTAच्या वेबसाईटवर तुम्ही नीटच्या वेबसाईटवर बघू नका. NTAच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक तिथे नोटिफिकेशन आलेलं दिसेल. त्याच्यामध्ये काय सांगितले, FAQ त्यांनी दिले म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या मनातले काही प्रश्न असू शकतात त्या रिएक्झामिनेशनच्या बाबतीतले आणि त्याचं उत्तर देण्याचे त्यांनी तिथे प्रयत्न केलेला आहे. तर एक्झॅक्टली काय सांगितलं अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये काय एखादा प्रश्न त्यांनी काय सांगितलेला आहे की फी रिफंडच्या बाबतीत. आता ठीक आहे, 3 मेला एक्झाम झाली, त्याचे तुम्ही फॉर्म भरले, ॲप्लिकेशन आलेले होते, एक्झाम जाऊन दिली, मग त्या ॲप्लिकेशन फॉर्मची तुम्ही फी देखील भरलेली होती. त्या फी रिफंड ऑलरेडी सांगितलेलं आहे की ते रिफंड होणार आहे म्हणून. मग त्याच्या बाबत काय सांगितलं त्यांनी, आता जे CT चेंजेससाठी वेळ दिलेला आहे साधारणतः 15 तारखेपासून 21 मे पर्यंत दिलेला आहे. मग ह्या 21 मेच्या नंतर ते एक तुम्हाला काय सांगणार, नोटिफिकेशन येईल. याचा अर्थ असा नाही की 21 मेच्या नंतर तुम्हाला रिफंड व्हायला सुरुवात होईल. एक नोटिफिकेशन येणार आहे आणि त्यांनी काय करणार आहे, बँक सिस्टीम ॲड करण्याचं एक मॉड्यूल तयार करणार आहे. जसं तुम्हाला आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीनं CT चेंज करता येईल त्याच पद्धतीने एक प्रयत्न करणार आहेत की लॉग इन करून तुम्हाला बँक मॉड्यूल ॲड करायचा आणि मग त्या ह्याच्यावरती तुम्हाला रिफंड होण्याचा. कारण की याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, काही ठिकाणी त्यावेळेस विद्यार्थ्याच्या अकाउंटवर पेमेंट नसल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या ह्याच्यातून पेमेंट केलेलं आहे. त्याचा एक इश्यू येऊ नये म्हणून त्याच्यासाठी एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे NTA कडून. ते काय करतील, विद्यार्थ्याचं बँक मॉड्यूल ॲड करायला सांगतील आणि त्या अकाउंटवर पेमेंट येईल. अशा पद्धतीचं एक असू शकतं. त्याबाबत ठाम त्यांनी सांगितलं नाही, पण तो काय निर्णय असेल तो 21 मेच्या नंतर होईल. त्या रिलेटेड काही अपडेट आले तर आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर आम्हाला चेंज करता येईल का, तर बिलकुल नाही. त्याच्यामध्ये मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर तुमचा चेंज होणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही आधी सिलेक्ट केले त्याच्यानुसारच ते तुमचं असेल. ठीक आहे. आता एक महत्त्वाचा अजून काय, एक्झामिनेशन सेंटर सेम असेल का, ही विद्यार्थी पालकांच्या मनातला डाऊट आहे. त्या रिलेटेड विद्यार्थी देखील कॉल करत आहेत. तर बघा, एक्झामिनेशन सेंटर कशावर डिपेंड करणार आहे, तुमच्या एक्झाम सिटीवरती. आता त्याच्यातला दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जो 3 मेला एक्झाम दिली, ज्या सेंटरवर तुम्ही एक्झाम दिली तेच सेंटर राहील का, तर 100% नाही. ठीक आहे. तुम्ही आता CT जे काही देईल त्या CTनुसार तुम्हाला नवीन ॲडमिट कार्ड येणार आहे. 14 जूनच्या आसपास ॲडमिट कार्ड येतील आणि त्या ॲडमिट कार्डवर सेंटर चेंज होण्याची शक्यता म्हणजे होईलच असं त्यांनी सांगितलेलं आहे. सेमच सेंटर येईल असं याची काही शक्यता बिलकुल नाही. जरी तुम्ही आता सपोज उदाहरण सांगतो, लातूरमध्ये मी आता CT चॉईस दिलाय, ठीक आहे, आधी पण लातूर होतं, आता मी काही चेंज केलं नाही, लातूरच राहिलाय, तर लातूरमध्ये मला सेंटर नव्यानं भेटू शकतं. किंवा ह्याच्या दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की मी आधी लातूरमध्ये एक्झाम दिली, मी आता पुणेमध्ये स्थित आहे, ठीक आहे, मला आता पुणेमध्ये सेंटर द्यायचं आहे, मी प्रेझेंट ॲड्रेस पुणेचा देत आहे आता आणि सेंटर CT देखील मी पुणे देणार आहे, तर मग त्या पुणेमधले तुम्हाला सेंटर नवीन भेटू शकतं. म्हणजे चेंजेस जरी केले नाही तर पूर्वीचं सेंटर राहील असं बिलकुल नाही, नवीन सेंटर भेटू शकतं. इट डिपेंड्स ऑन CT अँड इट डिपेंड्स ऑन जेव्हा ॲडमिट कार्ड येतील त्यावर आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न काय असणार विद्यार्थ्याच्या मनातला की वाय 15 मिनिट्स एक्स्ट्रा, म्हणजे 15 मिनिटे का एक्स्ट्रा दिलेले आहे. तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंटेशन फॉर्मॅलिटीज असतील किंवा बाकीच्या फॉर्मॅलिटीज असतील, तुमचं चेकिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचं लक्षात घेऊन मध्ये गेल्यानंतर व्हेरिफिकेशन असतं, त्याच्यानंतर OMRचं फिलिंग वगैरे, या सर्व गोष्टीचा टाइम लक्षात घेता तुम्हाला 15 मिनिटे एक्स्ट्रा दिलेली आहे. आधी 2 ते 5 होतं, आता 2 ते 5 वाजून 15 मिनिटे असं केलेलं आहे. ठीक आहे. अजून काय प्रश्न आहे, सेंटर फार हवे, म्हणजे आता काय जणांचं आहे 3 मेची जी एक्झाम झाली तर सर ते आमचं सेंटर खूप दूर होतं, मग त्याच्यासाठी काही करता येईल का, तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, इट डिपेंड्स ऑन त्या सिटीवर आणि लोकेशनवरती. रँडमली प्रत्येकाला सेंटर दिले जातात, असं नाही की पर्टिक्युलर एका विद्यार्थ्याला हे सेंटर देणार आहेत असं बिलकुल त्याच्यामध्ये काही नसतं. त्यामुळे रँडमली सेंटर भेटू शकतात. त्या शहरामध्ये काय सेंटरचे अलोकेशन झालेले, मग त्यापैकी एखादं सेंटर ते जवळ असू शकतं शहरामध्ये किंवा शहराच्या बाहेर पण असू शकतं, काही ठिकाणी गावात आहे, काही ठिकाणी तालुका प्लेसला आहे, अशा पद्धतीने. त्याच्यामुळे त्याच्यावर काही डिपेंडन्सी नाही आहे, ते रँडमली भेटू शकतं असं सांगितलंय. आणि दुसरे एक आहे की तिथे आम्हाला 3 मेला काही ठिकाणी काही इश्यू आला होता, तर जो काही त्या सेंटरचा इश्यू आलेला असेल तर त्यासाठी त्यांनी एक मेल ID दिलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, त्याच्यावर तुम्ही ते मेलवर तुम्ही ते मेन्शन करू शकता. ठीक आहे. आणि दुसरं काय, शेवटचा एक प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये फी पे करावी लागेल का, तर ऑब्व्हियसली नाही. याच्यामध्ये सांगितले की नवीन
नवीन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची गरज नाही, तुम्हाला नवीन फी पे करायची गरज नाही. फक्त चेंजेसमध्ये तुम्ही सिटी चेंज करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज होतील आणि मग 21 जूनला तुमची एक्झाम होईल. इथे कसल्याही प्रकारच्या नव्यानं फी भरायची गरज नाही. अशा पद्धतीने एक NTA ने सांगितलेलं आहे. हे NTAच्या वेबसाईटवरती आहे, NTA नीटच्या वेबसाईटवरती नाही आहे, NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही नोटीस आलेली आहे. याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्यात. ठीक आहे, आता सेंटर चेंजेस करायला विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी व्हायब्रंटमध्ये फॉर्म भरलाय अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी असतील ते कॉल करतात, आम्ही ते सॉल्व्ह करत आहेत. तुम्हाला सिटी चेंज करायचं असेल नक्कीच आम्हाला कॉल करा. जरी तुमचं इथे फॉर्म भरला नसेल आणि तुम्हाला व्हायब्रंट थ्रू करायचं असेल तर लवकरात लवकर व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या ब्रांचला तुम्ही कॉल करू शकता आणि घर बसल्या ठिकाणी करा. आता कुठे धावपळ करायची गरज नाही. मिळालेल्या 30 ते 32 दिवसाचं युटिलायझेशन करायचं, आपल्याला जाऊन कुठे धावपळ करायची गरज नाही. फोन करा, डिटेल्स आम्ही घेतो, त्याच्यानुसार चेंजेस करून तुम्हाला कन्फर्मेशन पेज सेंड केलं जाईल. मित्रांनो, असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, थँक्यू सो मच.